आजया आपण बायबल आणि स्वर्गीय परिवार या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. परमेश्वराने प्रत्येक युगात आपल्या संदेष्टांना पाठवले आहे आणि त्यांना परमेश्वराची इच्छा पोहोचवणाऱ्या दूतांची भूमिका बजावू दिली आहे. आज आपल्या बाबतीतही असेच आहे. या युगामध्ये जे लोक परमेश्वराच्या इच्छेचा प्रचार करतात आणि ती पूर्ण करतात ते सर्व परमेश्वराने पाठवलेले संदेष्टे आहेत, नाही का? आजही आपण मानवजातीला वाचविण्याच्या परमेश्वराच्या इच्छेबद्दल आणि आपल्या स्वर्गीय परिवारातील सर्व सदस्यांसाठी जे आता संपूर्ण जगामध्ये एकत्र उपासना करत आहेत, बायबलमध्ये परमेश्वराच्या इच्छेची भविष्यवाणी आणि नोंद कशी केली आहे याचा अभ्यास करूया. या आपण तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 3 वचन 12 पाहूया. या आपण वचन 12 पाहूया. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. वचन 13. आणि दुष्ट व भोंदू माणसेही दुसऱ्यांस फसवून व स्वतःपासून दुष्टपणांत अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोधदोष दाखवेन सुधारणूक नीती शिक्षण यांकरिता उपयोगी आहे. बायबल ही एक मौल्यवान देणगी आहे जी परमेश्वराने मानवजातीला पाठवली आहे. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत बायबलच्या सर्व 66 पुस्तकांमध्ये परमेश्वराने पाठवलेला संदेश प्रेमाने भरलेला आहे. ज्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, ज्या गोष्टी आपण करू नयेत, ज्या गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजेत, आपल्यामध्ये जे गुण असले पाहिजेत आणि परमेश्वराचे नियम जे आपण पाळले पाहिजेत, या सर्व गोष्टी बायबलमध्ये पूर्णपणे सूचीबद्ध आहेत. हे सर्व आपल्या तारणासाठी आहे. त्यामुळे बायबल काय म्हणते? ते म्हणते की बायबल आपल्याला तारणासाठी शहाणे बनवते. या आपण दुसरे पेत्र अध्याय 1 वचन 20 पाहूया. अध्याय 1 वचन 20. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील म्हणजेच बायबलमधील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. बायबल मानवी विचारांवर किंवा मतांवर आधारित लिहिलेला ग्रंथ नाही. त्याऐवजी आज आपल्याकडे असलेली ही बायबलची 66 पुस्तके परमेश्वराची इच्छा आणि त्याचे वचन जसेच्या तसे पोहोचवण्यासाठी विश्वासूपणे लिहिलेली आहेत. जरी बायबलमधील काही वृत्तांत शेकडो किंवा हजारो वर्षांच्या अंतराने नोंदवलेले असले तरी या सर्व नोंदींबद्दल काय? परमेश्वराने बायबल अशा प्रकारे लिहिले आहे की त्यातील आधीच्या आणि नंतरच्या सर्व गोष्टी तंतोतंत जुळतील, कारण ही वचने पूर्णपणे आपल्या तारणासाठी लिहिलेली आहेत म्हणून असे लिहिलेले नाही का की मानवी मतांनुसार त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काहीही काढू नये. या आपण तो उतारा पाहूया. या आपण प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 22 वचन 18 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 22 वचन 18 पाहूया. ह्या पुस्तकांतील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की हे पुस्तक बायबलला सूचित करत नाही का? जो कोणी ह्यांत भर घालेल, जर कोणी बायबलच्या भविष्यवाणीच्या वचनामध्ये काही भर घालेल तर परमेश्वर काय करेल? त्याच्यावर ह्या पुस्तकांत लिहिलेल्या पिढा देव आणील. म्हणून आपण बायबलमध्ये नसलेल्या गोष्टी त्यात घालू नयेत. वचन 19 मध्ये आणखी काय म्हटले आहे? आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकांतील वचनांतून काही काढून टाकील. वचने काढून टाकणे म्हणजे वजा करणे. जर आपण वजा केले तर
त्याचा वांटा ह्या पुस्तकांत वर्णिलेल्या जीवनाच्या झाडांतून व पवित्र नगरींतून देव काढून टाकील. बायबलच्या वचनांमध्ये खूप महत्त्वाचे घटक आहेत ज्यात आपण आपल्या इच्छेनुसार भर घालू किंवा त्यातून काही कमी करू शकत नाही. कारण शास्त्रांचा प्रत्येक भाग आपल्या तारणासाठी अत्यावश्यक असल्यामुळे परमेश्वराने मानवजातीला बायबलची 66 पुस्तके दिली आहेत. आज अनेक चर्च असा दावा करतात की तेच बरोबर आहे. स्वर्गाचे राज्य हे आपल्या दाव्यानुसार प्रवेश करण्याचे ठिकाण नाही. तारण आणि स्वर्गाचे राज्य परमेश्वराच्या वचनाला आचरणात आणण्यामध्येच आहे, नाही का? आजकाल आपल्या आजूबाजूला अनेक चर्च फक्त पिता परमेश्वराची उपासना करतात, पण परमेश्वर आपल्याला बायबलमध्ये काय करण्यास सांगतात? जर आपण बायबलद्वारे खात्री केली तर याचे उत्तर सहज आणि सोप्या पद्धतीने मिळेल. मात्र बायबलद्वारे खात्री न करता काही लोक म्हणतात इतर लोक ज्यावर विश्वास ठेवतात किंवा ज्याचे पालन करतात ते चुकीचेच असले पाहिजे. जर ते असे वागतात तर ते परमेश्वराच्या सत्याला प्राप्त करण्याचा मार्ग रोखण्यापेक्षा वेगळे नाही. म्हणून कुणीही रूढीवादी कल्पना बाळगू नये. जर एखादा मार्ग जाणणारा आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तर काय होईल? काल आपण ज्या मार्गावर चाललो होतो तो चुकीचा मार्ग असेल तर? ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्या मार्गावरून वळावे आणि पश्चात्ताप करावा, हो ना? बायबलमध्ये पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर असून ही लोक परमेश्वराच्या या वचनांकडे दुर्लक्ष करतात. बायबलमध्ये काही घालू नका आणि काढून टाकू नका. ही आज लोकांच्या विश्वासाची वास्तविकता आहे. मग या आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याबद्दल बायबलमधून अभ्यास करूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 4 वर एक दृष्टी टाकूया. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11. हे प्रभू, आमच्या देवागौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने ते झाले. ते परमेश्वर आहेत ज्यांनी आकाश आणि पृथ्वी आणि त्यातील सर्व काही निर्माण केले. ते कोणाच्या इच्छेने निर्माण झाले? परमेश्वराची इच्छा. बायबल आपल्याला शिकवते की सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर, त्यांचे स्थान आणि त्यांच्याबद्दल सर्व काही हे सर्व परमेश्वराने ठरवले होते, म्हणजे या ग्रहावर मानवी जीवन अस्तित्वात राहू शकेलच, जीव जिवंत राहू शकतील आणि पाणी व हवा उपस्थित राहू शकतील. कारण तू सर्व काही निर्माण केले तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. जेव्हा परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी आणि त्यामधील सर्व काही निर्माण केले तेव्हा त्यांनी म्हटले की या जगामध्ये काहीही त्यांच्या इच्छेशिवाय निर्माण झाले नाही. सर्व लोकांनो, या पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या अस्तित्वाबद्दल विचार करा. कोणताही जीव पिता किंवा माताशिवाय अस्तित्वात आहे का? प्राण्यांचे जग असो किंवा वनस्पतींचे जग, जिथे जीवन आहे तेथे माता असली पाहिजे. जेथे माता नाही तेथे जीवन नाही. म्हणून माताशिवाय जग मृत्यूचे जग आहे. ही कोणाची इच्छा आहे? ही परमेश्वराची इच्छा आहे. मग जर माता परमेश्वर अस्तित्वात नसतील तर सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात जीवन असू शकेल का? परमेश्वराचे राज्य जीवनाचे राज्य आहे. चला आपण खात्री करूया की आध्यात्मिक जगात केवळ पिता परमेश्वरच नाहीतर माता परमेश्वर देखील अस्तित्वात आहेत. जेव्हा लोक चर्चमध्ये जातात तेव्हा ते परमेश्वराचे वर्णन पिता परमेश्वर असे करतात. ते कोणत्याही चर्चमध्ये गेले तरी ते तेच बोलतात. कंपनीमध्ये पिता हा शब्द वापरला जातो का? किंवा हा एखाद्या राष्ट्रीय संघटनेद्वारे वापरला जाणारा शब्द आहे का? ते कुठे वापरले जाते? पिता हे प्रत्येक कुटुंबात एक पदवी म्हणून अस्तित्वात आहे. आपण एकमेकांना भाऊ आणि बहीण म्हणतो. भाऊ आणि बहीण ही शीर्षके देखील कुटुंबांमध्ये वापरली जातात.
पिता, भाऊ आणि बहिणी अस्तित्वात आहेत. मग आणखी कोणाचे अस्तित्व असले पाहिजे? असे पुष्कळ लोक आहेत जे म्हणतात पृथ्वीवरील परिवारामध्ये माता असली पाहिजे आणि आग्रह धरतात की स्वर्गीय परिवारामध्ये आणि आत्मिक जगात माता नाही. येथे तारणाची अतिशय महत्वाची बाब पणाला लागली आहे. परमेश्वर आपले पिता आहेत. हे चर्चने मनमानीने निवडलेले शीर्षक नाहीतर बायबलमध्ये शिकवलेली पदवी आहे. या आपण मत्तय अध्याय 6 कडे वळूया. मत्तय अध्याय 6 वचन 9. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. मत्तय अध्याय 6 वचन 9 मध्ये येशू या पृथ्वीवर आले आणि ज्या लोकांना स्वर्गाच्या राज्याच्या व्यवस्थेबद्दल माहीत नव्हते त्यांना शिकवले की परमेश्वर आपले पिता आहेत. वचन 8. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. परमेश्वर कोण आहेत? बायबल आपल्याला सांगते की ते आपले पिता आहेत. परमेश्वर आपले शारीरिक पिता नसून आत्मिक पिता आहेत, नाही का? या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 12 वर एक दृष्टी टाकूया. इब्री लोकांस पत्र अध्याय 12 वचन 9. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू. तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवते आपले एक शारीरिक पिता आहेत ज्यांनी आपल्या शारीरिक शरीराला जन्म दिला आहे आणि आपले एक आत्मिक पिता आहेत ज्यांनी आपल्या आत्म्यांना जन्म दिला आहे, म्हणजेच परमेश्वर. बायबल सत्याचे वचन नाही का? सत्य या शब्दाचा अर्थ खरी गोष्ट असा होत नाही का? जो आत्मिक जगात पिताच्या रूपात अस्तित्वात आहे तो आपला परमेश्वर आहे. पिता ही पदवी त्यांचे मांस आणि रक्त वारशाने मिळालेली मुलेच वापरतात, नाही का? पिता म्हणजे असा पुरुष ज्याला मुले आहेत. परमेश्वराने या सर्व गोष्टी बायबलमध्ये लिहिल्या असल्यामुळे आपण त्यात कधीही भर घालू नये किंवा त्यातून काही वजा करू नये. या आपण करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय 6 वर जाऊ. करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय 6 वचन 17. म्हणून त्यांच्यामधून निघावं वेगळे भासे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवून नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. आणि मी तुम्हाला पिता असा होईन. तुम्ही मला पुत्र कन्या अशी व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याशी पिता आणि मुलांचे नाते जोडले आहे. पिता, मुलगे आणि मुली ह्या पदव्या कुटुंबांमध्ये वापरल्या जातात. मात्र सर्व चर्च बायबलला फक्त या मुद्द्यापर्यंतच समजतात. मग बायबलमध्ये माताबद्दल आणखी काही आहे का? या आपण गलतीकरांस अध्याय 4 पाहूया. गलतीकरांस अध्याय 4 वचन 26. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. बायबलमध्ये स्पष्टपणे कोणाचा उल्लेख आहे? मग हे वर कशाला सूचित करते? ते स्वर्गाच्या राज्याला सूचित करते. म्हणून स्वर्गामध्ये असलेली आणि स्वतंत्र यरुशलेम कोण आहे? ती आपली माता आहे. चला आपण वचन 28 पाहूया. बंधुजन होई सहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केलाचा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. स्वतंत्र स्त्रीविषयी वचन 26 मध्ये वर असलेली यरुशलेम असे लिहिले आहे. ती स्वतंत्र आहे आणि ती कोण आहे? तर मग आपल्या आत्म्यांसाठी निश्चितपणे कोणाचे अस्तित्व आहे? प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे, बायबलमध्ये काहीही मिळवू नका किंवा त्यातून काहीही काढू नका. मग बायबलच्या वचनानुसार आपण माता परमेश्वराचे अस्तित्व मान्य केले पाहिजे की नाकारले पाहिजे? जरी हे बायबलमध्ये लिहिलेले आहे तरी आज अनेक चर्चेसना हे कळत नाही. म्हणून ते म्हणतात फक्त एकच परमेश्वर आहे, पिता परमेश्वर. प्राण्यांचे जग आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे जग परमेश्वराने आपल्या इच्छेसाठी निर्माण केले आहे. ती निसर्गाची पाठ्यपुस्तके आहेत जी परमेश्वराने आपल्यासाठी उघडली आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची इच्छा सामावलेली आहे. आपण याचा विचार केला पाहिजे की इतक्या सजीवांना एक पिता आणि एक माता का असतात? पिता आणि माताशिवाय आपण भावी पिढ्यांना जीवन देऊ शकतो का? अजिबात नाही. ही परमेश्वराची इच्छा आहे. जसे स्वर्गामध्ये पिता परमेश्वर आहेत तसेच या पृथ्वीवर पिता आहेत. जसे या पृथ्वीवर भाऊ आणि बहिणी आहेत त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये आत्मिक भाऊ आणि बहिणी आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील कुटुंबामध्ये माता असते त्याचप्रमाणे बायबल आपल्याला शिकवते की स्वर्गीय कुटुंबामध्ये माता परमेश्वर आहे. हे आता आपल्याला स्पष्टपणे प्रकट झाले आहे. आज पुष्कळ चर्च आहेत जे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा दावा करतात, पण ते या सर्व गोष्टींना वगळतात. हा जिवंत पुरावा आहे की ते परमेश्वराच्या वचनाला स्वीकारत नाहीत. गलतीकरांस पत्र अध्याय 4 वचन 26 हे मी लिहिलेले नाही. हे काही तुम्ही लिहिलेले नाही. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी हे सर्व लेख परमेश्वराकडून प्राप्त केले. तर मग गलतीकरांस अध्याय 4 वचन 26 मधील आपल्या मातेविषयी आपण कसे समजावे जिथे म्हटले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. या आपण उत्पत्ती अध्याय 1 पाहूया. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षीग्राम, पशुओघी, पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. वचन 26 मध्ये परमेश्वर म्हणतो मनुष्य आपण करू. परमेश्वर मनुष्याला निर्माण करत आहे नाही का? चर्च ऑफ गॉड म्हणते की 2 परमेश्वर आहेत ज्यांनी मानवजातीला निर्माण केले. याच मुद्द्यावर चर्च ऑफ गॉडची शिकवण आणि जगातील इतर सर्व चर्चच्या शिकवणी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ते म्हणतात निश्चितपणे एकच परमेश्वर आहे. येथे कोण बोलत आहे असे लिहिले आहे. मग परमेश्वराने म्हटले, परमेश्वर बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. आपण पुष्टी करू शकतो की ज्या परमेश्वराने स्वतःला आपण म्हटले त्यांनी मानवजातीला निर्माण केले आहे. सर्व लोकांनो, आपण हा शब्द अनेक वचनी आहे, ते एकवचनी नाही. जर एकच परमेश्वर असता तर तो असे म्हणाला असता, मी माझ्या सदृश मनुष्य बनवीन. तरी सुद्धा देवाने तसे म्हटले नाही. त्याऐवजी परमेश्वर म्हणाला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. चला वचन 27 पाहूया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
कोण निर्माण झाले? नर आणि नारी. परमेश्वर म्हणाला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असं मनुष्य आपण करू. मग एक नर आणि एक नारी निर्माण झाली. यावरून हे स्पष्टपणे दिसून येत नाही का की परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये नर स्वरूप आणि नारी स्वरूप या दोन्हींचे अस्तित्व आहे. म्हणूनच देवाने हा शब्दप्रयोग केला, मनुष्य आपण करू. लोकांनी आजपर्यंत नर स्वरूप असलेल्या परमेश्वराला पिता परमेश्वर असे संबोधले आहे. मग साहजिकच नारी स्वरूप असलेल्या परमेश्वराला आपण काय म्हटले पाहिजे? हे नैसर्गिक आहे. बायबलच्या 66 पुस्तकांपैकी उत्पत्ती हे पहिले पुस्तक नाही का? पहिल्याच अध्यायात परमेश्वराने आपल्याला हे कळू दिले की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचे अस्तित्व आहे. शिवाय जुन्या करारामध्ये सुमारे 2500 वेळा एलोहिम हा शब्द परमेश्वर म्हणून वापरण्यात आला होता. एकवचनी संज्ञा नसल्यामुळे एलोहिम वापरण्यात आले का? नाही. जेव्हा बायबल एका परमेश्वराला सूचित करण्यासाठी एकवचनी संज्ञा वापरते तेव्हा ती एलोहा आहे. ज्याप्रमाणे शब्दाच्या शेवटी एस जोडल्यास एकवचनी संज्ञा अनेकवचनी बनते, त्याचप्रमाणे एलोहा या शब्दानंतर इम जोडल्यास ते अनेकवचनी बनते, ते एलोहिम बनते. एकवचनी रूप असूनही परमेश्वराने मूळ बायबलमध्ये त्याची नोंद कशी केली आहे? एलोहिम. जरी परमेश्वराने बायबल या शिक्षणाने भरले असले तरी लोक आग्रहाने सांगतात फक्त पिता परमेश्वर आहेत आणि माता परमेश्वर नाहीत. ही पूर्णपणे चुकीची शिकवण आहे. चला आपण पहिला योहान अध्याय 2 वचन 25 पाहूया. अध्याय 2 वचन 25. हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच. त्याने आपल्याला कोणते अभिवचन दिले आहे? सार्वकालिक जीवन होय. परमेश्वराने सर्व मानवजातीला अनंतकालिक जीवन देण्याचे वचन दिले आहे. जीवन कोणाकडून येते? या प्रश्नाविषयी 21व्या शतकातील जीवशास्त्रज्ञ एका निश्चित निष्कर्षावर पोहोचले आहेत. त्यांना या वस्तुस्थितीचा शोध लागला की माताशिवाय जीवन पुढच्या पिढ्यांमध्ये दिले जाऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या सर्व निर्मितीमध्ये त्यांनी हे तत्व स्थापित केले की जिथे पिता आहे तिथे माता देखील असल्या पाहिजेत. इब्री लोकांपत्र अध्याय 8 वचन 5 हे स्पष्ट करत नाही का की पृथ्वीवरील गोष्टी स्वर्गातील गोष्टींचे प्रतिरूप व छाया आहेत? मग जर पृथ्वीवरील जगात प्रतिरूप आणि छायेच्या जगात माताचे अस्तित्व असेल तर वास्तविकतेच्या जगातही माताचे अस्तित्व असलेच पाहिजे. म्हणूनच गलतीकारांस अध्याय 4 वचन 26 मध्ये परमेश्वर प्रकट करतो की वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 ते 27 मध्ये पिता देवाने आणि माता देवाने एकमेकांना काय म्हटले? आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. उत्पत्ती अध्याय 1 वचन 27 मध्ये असे नोंदवलेले नाही का की पुरुषाला परमेश्वराच्या पुरुषी प्रतिरूपानुसार आणि स्त्रीला परमेश्वराच्या स्त्रीरूपी प्रतिरूपानुसार निर्माण करण्यात आले. म्हणून या पृथ्वीवर नर आणि नारीचे अस्तित्व याची साक्ष देते की स्वर्गात पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर अस्तित्वात आहेत. जर फक्त पिता असते आणि माता नसती तर जीवन कधीच अस्तित्वात राहू शकले नसते. जीवनाचे जग मुळीच अस्तित्वात राहू शकले नसते. प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11 याची पुष्टी करते की परमेश्वराने आपल्या इच्छेनुसार सर्व काही या प्रकारे बनवले आहे. अशा प्रकारे जीवनाचे हे जग पूर्णपणे परमेश्वराच्या इच्छेने मानवजातीला एक भेट म्हणून देण्यात आले. मग परमेश्वराचे राज्य जीवनाचे राज्य असल्यामुळे माता परमेश्वर देखील स्वर्गाच्या राज्यात असल्या पाहिजेत, हो ना? माता परमेश्वराशिवाय जग हे मृत्यूचे जग आहे. या पृथ्वीवर प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती आहेत.
वनस्पतींचे जग असो किंवा प्राण्यांचे जगमाताशिवाय जग हे मृत्यूचे जग आहे. 어머니가 존재하지 않는 그런 세계, 그런 세계는 죽음의 세계입니다. स्वर्गाच्या राज्यासारख्या जीवनाच्या जगात माताचे अस्तित्व असलेच पाहिजे. 어머니가 존재하지 않을 수가 없습니다. जर आपण उत्पत्ती अध्याय 1 वचन 26 मध्ये पाहिले तर परमेश्वराने आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवांना निर्माण करण्यापूर्वी कोणाचे अस्तित्व होते? 지어내시기 이전부터도 누가 존재했습니까? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर अस्तित्वात नव्हते का? 이미 아버지도 उत्पत्ती 계시고 1च्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला अगोदरच स्वर्गाचे राज्य प्रकट केले आहे, जेथे पिता आणि माता दोघेही अस्तित्वात आहेत. 알려주셨고 보여주고 계십니다. 그래서 성경에 आपल्याला बायबलमधील परमेश्वराचे वचन जसे आहे तसे समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास शिकवले जाते, त्यामध्ये थोडीही भर न घालता किंवा त्यातून काहीही कमी न करता. 받아들이라고 했습니다. 그렇다면 म्हणून जरी लोक म्हणतात की फक्त पिता परमेश्वर अस्तित्वात आहे आणि माता परमेश्वर नाही, 하지 않는다라고 하는 저들의 그 모든 तरीही आपण सर्वांनी हे समजले पाहिजे की त्यांची शिकवण पूर्णपणे खोटी आहे. 것을 우리 모두가 또 이해하셔야 되겠습니다. 자녀는 मूल फक्त माताच्या माध्यमातूनच अस्तित्वात येऊ शकते. 어머니에 의해서 존재할 수 있는 것입니다. 그래서 म्हणूनच स्वर्गातील सर्व हरवलेली मुले सापडतील त्यावेळेविषयी परमेश्वराने म्हटले आहे. 찾을 때 암탉이 병아리를 कोंबडी जशी आपल्या पिलांना पंखांखाली गोळा करते तसे मी त्यांना गोळा करेन. 알려주셨습니다. येशूने हा दाखला वापरल्यामुळेच आपण क्षणभर त्याच्या अर्थावर मनन करूया. 잠시 한번 생각해 본다면 수탉은 कोंबडा 병아리를 क्वचितच आपल्या पिल्लांना एकत्र गोळा करतो. 적들이 공격하면 जेव्हा एखादा शत्रू हल्ला करतो तेव्हा तो फक्त पिलांचे रक्षण करतो, पण तेवढेच. 뿐이죠. 그러나 암탉은 परंतु कोंबडीबद्दल काय? 병아리 जेव्हा शिकारी पक्षी एखाद्या पिलाला पकडण्यासाठी डोक्यावर घिरट्या घालतो 공주가 공중에 빙빙 तेव्हा 돌아다니는 कोंबडीला आपल्या पिलांवरील धोक्याची उपजतच जाणीव होते 그 생명이 위험하다는 것을 암탉이 आणि ती एक 본능적으로 तातडीचा आवाज काढते. 아주 비상한 신호를 냅니다. एरवी ती हळुवारपणे आणि आपोस, को को आणि आपोस असा आवाज करत असते, पण त्या क्षणी ती एक कर्कश किंकाळी फोडते. 괴성을 지릅니다. 병아리들이 그 हा आवाज ऐकून सर्व पिल्ले आपल्या माताकडे धावत येतात. 암탉 엄마 쪽으로 옵니다. माता आपले पंख शक्य तितके रुंद पसरवते आणि आपल्या सर्व पिलांना पंखांखाली सुरक्षितपणे गोळा करते. 품게 됩니다. 그런 순간이 त्या 되면 क्षणी शिकारी पक्षी देखील पिलांवर हल्ला करण्याचे धाडस करत नाही. 병아리들을 공격 못합니다. 자기 जरी भक्षकाला माहीत असते की कोंबडी साधारणपणे खूपच कमकुवत आहे, तरी तो आपल्या पिलांचे रक्षण करणाऱ्या मातावर हल्ला करण्याचे धाडस करत नाही, 그렇게 새끼를 품고 있는 어미에게는 절대 덤비질 않습니다. कारण ती आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांचे रक्षण करते. 덤벼들기 때문에 하나님께서는 천지 या उदाहरणांवरून आपल्याला हे समजते की परमेश्वराने पृथ्वीवरील जगाची रचना अशा उद्देशाने केली आहे की आपण अदृश्य आणि आत्मिक जग म्हणजेच स्वर्गाचे राज्य समजू शकावे. 이 지상 세계를 그렇게 त्याच्या संपूर्ण सृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या दैवी योजनेमागे हाच उद्देश आहे. 예, 오늘날 우리 आज 주위에 आपल्या आजूबाजूला असंख्य चर्च आहेत. 교회들이 있습니다. 하나님을 परमेश्वरावर विश्वास ठेवणे चांगले आहे, पण त्यांनी म्हटले की जर बायबलच्या शिकवणी चुकीच्या पद्धतीने किंवा व्यर्थ शिकवल्या गेल्या तर त्याचा परिणाम काय होईल? 초래하게 된다고 말씀을 하셨는지 या आपण मत्ते अध्याय 7 वचन 21 मधील वचनांना एकत्र पाहूया. मत्ते अध्याय 7 वचन 21. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा, जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात असे म्हणतात, ते त्याला प्रभू प्रभू असे म्हणत नाहीत का? परमेश्वरावर विश्वास असल्याचा दावा करणारा प्रत्येकजण नाही. प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. वचन 22. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. सर्व लोकांनो, पिताची इच्छा काय आहे? पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्याची परमेश्वराची इच्छा आहे का? किंवा फक्त पिता परमेश्वराचे अस्तित्व आहे हे शिकवण्याची आणि आग्रह करण्याची परमेश्वराची इच्छा आहे का? आपण बायबलमधील प्रत्येक शिकवण स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. त्यामुळे एखादा समाज तेव्हाच परमेश्वरावर योग्यरित्या विश्वास ठेवू शकतो जेव्हा तो स्वीकार करतो की बायबलनुसार परमेश्वराचे वचन शिकवणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. मात्र असे होत नाही.
अनेक प्रकरणांमध्ये बायबलमध्ये जे लिहिले आहे ते काढून टाकले जाते आणि जे बायबलमध्ये लिहिलेले नाही ते जोडले जाते. 이렇게 흘러가고 있는 부분들이 많습니다. जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी स्पष्ट आणि गंभीर आज्ञा दिली. 엄명했습니다. पिताच्या इच्छेप्रमाणे वागा. 하나님께서 उत्पत्ती अध्याय 1 आणि गलतीकरांस अध्याय 4 द्वारे परमेश्वराने आपल्याला काय शिकवले? परमेश्वराने आपल्याला माता परमेश्वर अस्तित्वात आहेत हे प्रगट केले. का की त्या नाहीत असे म्हटले आहे? परमेश्वराने सर्व जीवन फक्त माताद्वारे जन्माला येण्यासाठी का निर्माण केले आहे? आपण आपल्या भौतिक डोळ्यांनी स्वर्गीय गोष्टी पाहू शकत नसल्यामुळे परमेश्वराने या पृथ्वीवर प्रणालीला एक नमुना म्हणून स्थापित केले आहे, ज्यामुळे आपण स्वर्गाच्या राज्याला शिकू आणि समजू शकू. परमेश्वराने अनन्यपणे कुटुंबाची स्थापना केली आणि त्यातील सदस्यांना रक्ताच्या नात्याने जोडले. याला आपण सामान्यपणे रक्ताचे नाते म्हणतो. त्याचप्रमाणे आत्मिक रक्ताच्या नात्यात बांधण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कोणते सत्य दिले आहे? नव्या कराराच्या वल्हांडणाद्वारे त्याने हे माझे कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे, असे घोषित करून वल्हांडण सण आठवणीने पाळण्याची स्पष्ट आज्ञा दिली नाही का? पण आजची चर्चे नवीन कराराचा वल्हांडण देखील पाळण्यात अपयशी ठरत आहेत. तेच सत्य ज्याची येशूने मनापासून इच्छा केली होती आणि आज्ञा दिली होती. आपण शोम्रोनमध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत संपूर्ण जगात या सर्व सत्यांचा प्रचार केला पाहिजे. तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 3 मध्ये जे ख्रिस्तामध्ये ईश्वरी जीवन जगू इच्छितात त्यांच्यासोबत काय होईल असे म्हटले आहे? हे आपल्याला शिकवत नाही का की जर आपण स्वर्गाच्या राज्यात नेणाऱ्या विश्वासाने ख्रिस्तामध्ये ईश्वरी जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला नक्कीच काही अडचणींचा सामना करावा लागेल? जेव्हा लोक रविवारची उपासना आणि ख्रिसमस पाळतात तेव्हा इतरांना वाटते ते चर्च असले पाहिजे. पण जेव्हा आपण म्हणतो आम्ही वल्हांडण आणि शब्बात दिवस पाळतो, आम्ही माता परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? अरे, ते विचित्र चर्च नाही का? हे अजिबात विचित्र नाही. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हे सर्वात अचूक आणि पूर्ण विश्वास असलेले चर्च नाही का? यामुळेच पेत्र आणि पौल या चर्चमध्ये उपस्थित राहिले. हे तेच चर्च आहे जे येशूने स्थापन केले. जग आपल्याकडे कसेही पाहत असले तरी जगाचा न्याय परमेश्वराच्या न्यायापेक्षा वेगळा आहे. तुम्हाला पवित्र आत्म्याची अनेक सुंदर फळे लागोत. मी प्रार्थना करतो की सर्व स्वर्गीय मुले आणि प्रत्येक सियोन परमेश्वराच्या समक्ष स्थिर राहावेत. तुमचे खूप खूप आभार.